50,000 सर्व खेळाडूंना टीमला कॉम्बॉक्स मध्ये मानस मनोरे जोडले जातील. सुजित साठी निखिल शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जमा आहे सुजित मुंडे, आपण या. सुजित आपण देखील या. तुमच्याच हातातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी द्या. चला मॅच सुरू करायची. यस, हा मॅच सुरू होईल मानस. नक्कीच आपण कॅश प्राइज कलेक्ट होईल. मॅच कडे मानस लक्ष द्या. 2 मिनिटं तुमचा अवधी आम्ही घेऊ, त्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये सर्वच असू. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये फटका, डीप एक्स्ट्रा कबरला बॉल चाललाय. सीमा पार चौकार. मयूर पाटील लक्ष असू द्या. दिनेश चला लवकर फोटोशूट करा. मानस मॅच चालू राहतं. 2 मिनिटं तुम्हाला मध्ये थांबवेल फक्त. मॅच स्टार्ट करा तुम्ही. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला सुरू होताना पाहायला मोदी. एका बाजूला स्वरूप 11 बेलवली संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण टीम मात्र या ठिकाणी पाहतोय. सिद्धिका 11 RMP उसाटणे या 2 संघांच्या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमधील बॅटल. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. फलंदाज आकाश पवार, अजय पाटील सलामीची जोडी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अजय यांना पाहतो आणि पहिल्या बॉलवरती चौकार. फिरून मारण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला बॉल चावर केला जातो आहे शॉर्ट लॉंग लेगच्या एरियामध्ये. इथून मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र आता पुढे सरसावलं जाईल. 5 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमा केल्या जातील. तीन ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. फिरून मारण्याचा प्रयत्न, क्या बात है. स्विच हिटचा फटका. सबसे कातिल अजय पाटील आणि त्यांच्या बॅट मधून आलेला हा दमदार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, चौकार. परंतु सबीर मालकर, चला कॅमेरामॅन इकडे फोकस करा तो जरा. परंतु माणूस 2च मिनिटं होते घेईल. परंतु महत्वाचा क्षण आहे. मी देखील समालोचन करत होतो, परंतु दोन्ही बाजूने बोलणं माझं काम आहे. समीर मालकर, काय भावना आहेत या सुरेश दादांची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये सुपर 6 मध्ये पोहोचलात, काय इमोशन्स आहेत? शेवटपर्यंत लक्ष होतं का दादाची ट्रॉफी एक तरी तलवलीत जायचा आमचा स्वप्न होता आणि तो आज पूर्ण झाला आमचा. आणि पहिली गोष्ट, लहान मुलगा जो बोलतो ना तो खरा असतो. बारका मुलगा माझा छोटा जीत, तो मला बोलला की दादा जर मला बाबा मला तुम्ही घेऊन नाही गेला ना तुम्हाला पनोती लागेल. त्याला झोपत ना उठून मी इथं आणलाय. आणि दुसरा म्हणजे माझा मोठा मुलगा 3 ठिकाणी 12 प्लेअर बसला, 3 ठिकाणी आम्ही ट्रॉफी घेऊन आलोय. तो एक त्याचा एक पायगुण. समीर मालकर, आता त्या चिरंजीवाला सगळीकडे नेत जा तुम्ही, म्हणजे सगळीकडे तुम्ही जिंकाल आणि तुमच्यापेक्षा जास्त दम यश मालकरला लागला. एक नंबर काम झालं मुलं सर्वांचं. गोलूसाठी 500 रुपये. चला मॅच कडे जाऊया. अभिनंदन गावदेवी तलवली, समीर मालकर. डुगू साठी देखील 500. चला या दोघेही, गोलू आणि डुगू. चौकार आलाय, त्याच्यानंतर सिंगल धाव आली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या झाली आहे 4 बॉलचा खेळ संपला, 11 धावा. हो, यावरचा चेंडू बॅकफुटला गेल्यात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली आहे. चेंडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घरंगत राहताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथून मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. आकाश पवार 2 चेंडूमध्ये 5 धावांचं त्यांचं योगदान आपण पाहिलं आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा केल्यात त्या अजय पाटील यांनी आणि टीमची धावसंख्या पोहोचली बिनबाद 12 या आकड्यावरती. जर आपण घड्याळाचा काटा पाहिला 3.5 मात्र घड्याळाच्या काठ्यामध्ये आता वाजलेले आहेत. कमालीची मॅच.
हो दांडी 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 केलीये गोल. त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला धक्का फलंदाज बाद. आता अमर हिलाल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अमर हिलाल यांच्या हातामध्ये मात्र आता षटक सोपवलं गेलंय. ओव्हर क्रमांक 2. अमर हिलाल थोडासा स्पीडअप आपण मेंटेन ठेवा, कारण घड्याळच्या गाड्यामध्ये आता 3:30 वाजलेले आहेत. अजूनही आपल्याला सुपर 6च्या मॅचेस खेळायच्या आहेत. पंच आपण पण वॉर्न करायचं आहे त्यांना की थोडं स्पीडअप मैदानाच्या आतमध्ये आपण मेंटेन ठेवा प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये झाल्यात 12. अमर हिलाल बॉलिंग ट्रॅकवर झाले तयार. गोलंदाजीसाठी मात्र ओव्हर क्रमांक 2 त्यांच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. जर्सी नंबर 56 56 नंबरची जर्सी वेअर करत असताना पहिला चेंडू उडवला हेलिकॉप्टर, पण डीप मध्ये उभे होते खेळाडू आणि पकडला गेलाय झेल. संपला गेलाय फलंदाज अजय पाटील यांचा खेळ. दुसरा धक्का. पहिल्या चेंडूवरती अमर हिलाल यांनी मात्र विकेट मिळवली आहे. विकेट क्रमांक 4च्या पोझिशनवरती मात्र आलेले आहेत सूरज. हो आणखीन एक दमदार चेंडू होता, पण त्याच्याशून ताकदीचा फटका बॉल निघून चाललाय. बघता बघता सीमा रेषा पार. टांगा पलटी घोडे फरार. धावा 4 चौकार. धावा झाल्यात त्या म्हणजे आता 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 1.2 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपला गेलाय. धावा झाल्यात 16. कमालीचा सामना होतोय. दोन्ही बलाढ्य संघ मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहतोय. यावरचा चेंडू खोलवर टप्पाचा होता. चांगली लाईन वापरतायत अमर हिलाल. मंचा हुआ खिलाडी आहे. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव मात्र या खेळाडूच्या मागे आहे, आणि अनुभव हे तुमच्याकडे असलेलं सगळ्यात खतरनाक हतियार म्हणून ओळखलं जातं. एक्सपिरियन्स इज द मोस्ट डिस्ट्रॉईंग वेपन, जो मी बऱ्याचदा सांगितला आहे. आणि अजून मात्र एक धाव पूर्ण केली आहे. 17 धावींवरती टीमचं धावफलक मात्र आपल्याला यावेळेस पोहोचताना पाहायला मिळेल. यावेळेस बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली आहे, पण कनेक्शन इथे झालं नाही. खरं तर आता जवळजवळ मध्यरात्री ओलांडायला आलेली आहे. पहाटेचा प्रहर सुरू व्हायला आलेला आहे. भरत जांभूळकर यांच्याकडून प्रणित यांनी षटकार मारला. 500 रुपयांचं पारितोषिक.
या ठिकाणी दिलं जाईल. यानंतर E आणि F ग्रुपच्या क्वालिफायरची मॅच होईल, म्हणजे तळवली आणि बारवई या दोन टीमच्या दरम्यान ती मॅच. ऑन साईडला बॉल खेळला गेलाय. अलॉंग द कार्पेटने चेंडू येतोय मिड विकेटच्या एरियामध्ये. इथून मात्र आपल्याला आणखीन एक सिंगल धाव हे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मोदी आहे. सिंगल डबलने टोटल मात्र हळूहळू का होईना परंतु पुढे चालला आहे आणि धावा झाल्यात त्या म्हणजे आता 18 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अमर हिलाल 5 चेंडू मात्र त्यांनी फेकलेत, फक्त 6 धावा दिल्यात. 1 विकेट मिळवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. खरं तर तुमच्या खांद्यावरती जबाबदारी होती धावांना रोख लगावण्याची, विकेट मिळवण्याची, आणि जबाबदारी पूर्णपण केली आहे. यावेळेस आणखीन एक बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न स्लॉटमध्ये पडला, खाली राहिला, निघून गेला. विकेट किपरकडे आला डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या म्हणजे 18 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 बॉलचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये असेल. स्वरूप 11 गावदेवी बेलवली संघ ज्यांनी मात्र 2 संघांना या स्पर्धेमध्ये पराभूत केलं. सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाने पराभूत केलं, ते म्हणजे या स्पर्धेमध्ये तब्बल 2 संघांना. आणि त्यानंतर मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या नावाने हा संघ खेळतो, परंतु या स्पर्धेमध्ये सिद्धिका 11 नरेंद्र पाटील सर यांची सुकन्या हिच्या नावाने मात्र खेळताना पाहायला मिळतो. आणि स्वरूप 11 बेलवली जो संघ आहे तो अर्थातच निखिलजी पाटील साहेब उपसरपंच खानावळे पुरस्कृत केलेला हा संघ. 2-2 मॅच जिंकल्यात. क्वार्टर फायनल आहे. एका चषकावरती तुमच्या संघाचं नाव कोरायचं असेल तर इथून मात्र आता चुका करायच्या नाही आहेत. प्रयत्न यशाच्या दिशेने करायचे आहेत आणि इथून मात्र खेळ तुम्हाला चांगला करायचा आहे. शेवटचा डेथ ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जितेश मडवी येताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू आहे. यॉर्क लाईनचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय तो म्हणजे लॉंग ऑफच्या एरियामध्ये. इथून मात्र सिंगल धाव आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. नाम है जितेश, काम करो विशेष ताकि आपकी टीम जीते. वैभवजी लबडे आणि बबन मालकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी वैभवजी लबडे आणि बबनजी मालकर साहेबांना विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. सन्मानासाठी फटका फसलाय. बॉल हवेत. नशिबाची साथ मिळत नाहीये. पकडला गेलाय झेल आणि संपवला गेलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 4. प्रशांतजी बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रशांत बडेकर साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय प्रशांतजी बडेकर. तळवली आणि बारवई या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग ब्रेक मात्र आता होईल आणि त्याच्यामध्ये टॉस करण्यासाठी आपण यावं. फिरून मारण्याचा प्रयत्न केला. खराब चेंडू. पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद. हा येतोय चौकार. चार धावा येत आहे. धावसंख्या पोहोचली आहे 23. या आकड्यावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॉल झाले त्या ओव्हरमध्ये. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. जितेश यावेळेस तयार होताना. चांगला चेंडू आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ठप्पा पडला. बॉल एक्स्ट्रा राईज झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं
काय कमालीचा बॉल होता. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मात्र शोल्डर हाईटने निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि यातून मात्र एक डॉट चेंडू येतोय. पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला 12 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय उसाटणे टीमने. यावेळेस देखील टॉपेज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला, दुसरा, तिसरा प्रयत्न झेल सुटलाय. चौथा प्रयत्न रनआउटचा पण झाला असता, पण त्याच्यामध्ये पण मात्र यश मिळत नाहीये. इसे कहते हैं भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि इथून मात्र 4 अटेम्प्ट मध्ये पण फलंदाजांना छप्पर फाड़ के जीवनदान दिलं गेलेलं आहे. धावा मिळाल्या गेल्या तर 2 आणि टोटल झाली आहे 25 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण 1 वर्ष मागे गेलो तर 2025 जे वर्ष होतं ते भारतीय संघासाठी चांगलं राहिलं होतं, कारण ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या सालामध्ये जिंकली होती भारतीय संघाने. समीरजी पाटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. समीर पाटे साहेब या. हो, यावेळेचा चेंडू शरीरावरती आदळला आहे. कलेक्शन केलं जातं आहे चेंडूचा. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामध्ये मात्र होता आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र पंचांचा लेगबायचा सिग्नल आलाय. 1 धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीने मात्र पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11 गावदेवी बेलवली धावा बनवल्या गेल्या त्या स्कोर कार्डवरती तब्बल 26 धावा. आणि या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल, एका ट्रॉफीचा मानकरी व्हायचा असेल तर सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाला येणारे 18 बॉल विजयासाठी 27 धावेंची गरज. तत्पूर्वी टॉससाठी या टीम बारवई आणि तळवली टॉससाठी या. चला, तळवली संघ कर्णधार पाठवा लगेच टॉससाठी. बारवई संघ या संख्येत आलेले आहेत. चला, दोन्ही संघांचे कर्णधार येतीलच. टॉस करून घ्यायचा आहे. टॉस केलेला आहे. हे पण सांगा टॉस कोणी जिंकलाय. आई गावदेवी तळवली. मला वाटतं त्या तळवली संघ ज्या गोष्टीला पण स्पर्श करेल ती सोनं बनेल. सगळ्याच गोष्टी त्यांच्याच बाजूने चाललेल्या आहेत. टॉस पण त्यांनी जिंकलेला आहे. मला वाटतं सुरेशदादा पाटील साहेबांचे 5,000 लकी आहेत. याच्या आधी पण त्यांनी दिले, 2 वेळा दिलेत मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये. सुरेशदादा पाटील साहेब पण तिकडे आनंद घेत आहेत. 2 वेळा 5-5 हजार त्यांनी दिले. मला वाटतं तळवली संघ अर्धी एंट्री तर पारितोषिकांमध्येच मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 18 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा आणि सलामीची जोडी गेलेली आहे. अजय आणि मुकेश ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. टीम सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाची आणि स्वरूप 11 गावदेवी बेलवलीकडून पहिलं षटक फेकण्यासाठी अभि चोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि चोरगे आलेले आहेत. तिकडे अजय पाटील यांनी पहिलं षटक घेतलं नाही. वेगळी स्ट्रॅटेजी वापरली आहे, वेगळी रणनीती वापरली आहे. आजच्या रात्रीमध्ये स्वरूप 11 गावदेवी बेलवली संघाचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आणि इकॉनॉमिकल गोलंदाज अभि चोरगे यांच्याकडे मात्र आता
P1चं पहिलं पॉवर प्लेचं षटक सोपवलं जाईल. हे करावं लागतं नरेंद्र पाटील सर, कारण एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा असतो आणि त्यामुळे खरं तर जिथे क्रुशल मॅच आहे, मस्ट विन मॅच आहे, तिथे मात्र तुम्हाला त्या गोलंदाजाचा वापर पण करावा लागतो आणि मोठ्या खेळाडूची हीच लक्षणं आहेत. अजय पाटील कित्येक वर्ष पहिलं षटक कंटिन्यू फेकतात, परिस्थिती कशी पण असू द्या, पण त्यांनी या परिस्थितीत ओळखलं अभि चोरगे चाललेले आहेत, त्यामुळे आता मला पण पाठी राहावं लागेल आणि जो चालतोय ना त्याला पुढे पाठवावं लागेल. खरं तर अजय पाटील यांचं पण कौतुक करायला पाहिजे. असे निर्णय घ्यावे लागतात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणि आता अभि चोरगे यांच्या हातामध्ये पहिलं षटक दिलेलं आहे. अभि चोरगे, चला अभि सुरुवात करायची आपण, कारण आता 3:42 झालेली आहेत. घड्याच्या काट्यामध्ये 3:45 वाजलेले आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपण आता सत्राला सुरुवात करा. फलंदाज तयार आहेत. यस, थोडासा वॉर्मअप पण महत्त्वाचा असतो, कारण आता रात्रभर ते क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे आता थंडीचं वातावरण आहे, पहाटेचा प्रहर आता सुरू होईल आणि त्याच्यामुळे खरं तर तुमची बॉडी थोडीशी थंडावलेली असते, त्याच्यामुळे वॉर्मअप महत्त्वाचा आहेच. पण अभि चोरगे मात्र तयार झाले आहेत. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू टॉप एज घेतली, हवेमध्ये गेलाय, फिल्डर डाऊन द बॉल, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच, मेकिंग नो मिस्टेक. पहिला चेंडू, पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. उसाटणे गावाचे बाहुबली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, धनंजय इनाट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये मात्र येऊन होताना, आणि म्हणून मी सांगितलं अभि चोरगे आजच्या रात्रीमधील टीम स्वरूप 11 गावदेवी बेलवली संघाचे सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहेत. आणि का आहेत हे त्यांनी पहिल्या बॉलवरती सिद्ध केलं आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांनी विकेट मिळवली आहे, समोरच्या टीमला धक्का दिलाय, सांगितलंय की इथे मात्र आमचा इलाका आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आमचा धमाका होणार, आमचाच राज मात्र इथे चालेल हे सांगितलं गेलं आहे. परंतु सिद्धिका 11 RMP उसाटणे संघ ही तर फक्त सुरुवात आहे. अभि तो पिक्चर बाकी आहे, कारण अजूनही मात्र येणारे 17 बॉल आणि विजयासाठी 27 धावेंची गरज. 17 चेंडू 27 धावा. अभि चोरगे पुन्हा एकदा मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाल्यात. त्यांच्या समोर द बाहुबली ऑफ टीम उसाटणे धनंजय तयार. यावेळेचा चांगला चेंडू होता, पण वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय. लेंथ चांगली होती, पण लाईन थोडीशी खराब आहे. त्यामुळे पंचांनी मात्र 2 हात आमच्या दिशेने समांतर केले आहेत. आम्हाला सांगितलंय की हा चेंडू मात्र असेल अवांतर, आणि अवांतर बॉलच्या बरोबरीने खातं खुलं झालंय. सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाचं 1 धावा मिळतील. उया बॅट फिरली गेली आहे, परंतु चेंडू शरीरावरती जाऊन रनआउटची झाली अपील. पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांना DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. चला तिसरे पंच चेक करायचंय ऑन स्क्रीनवरती. नरेश म्हात्रे सर येतील.
युठी आउटचा आलाय निर्णय आणि इथून मात्र फलंदाजांनी मारली आहे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड. अतिघाई संकटात नाही और नजर हटी तो दुर्घटना घटी. दुसरा धक्का. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. अभि चोरगे 24 कॅरेट खरा सोनाई खिलाडी. मी नरेंद्र पाटील सर मगाशी पण सांगितलं होतं की मार्क माय वर्ड्स, येणाऱ्या काळामध्ये अभि चोरगे हे नाम तालुक्याच्या टीममध्ये पण असेल आणि किंबहुना ओपन क्रिकेटमध्ये पण अभि चोरगे यांचं नाव मोठं होताना पाहायला मिळेल. आणि ते का मिळेल हे मात्र ते सिद्ध करतात, कारण फार कमी वयामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या खेळाडूने आपला चांगला खेळ दाखवत असताना स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या अभिमानासाठी स्वतःला सिद्ध केलंय. यावेळेस पण चांगली गोलंदाजी ते करतायत. यावरचा चेंडू उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर. अंपायर कॉल वाईट बॉल. विकेट आला, वाईट बॉल गेला, परत विकेट आला, परत वाईट बॉल गेलेला आहे. म्हणजे आता परत विकेट येईल का? कारण आत्तापर्यंत जसं हे सत्र सुरू आहे त्याच्यामध्ये विकेट वाईड असंच चित्र पाहायला मिळालं आहे. नवीन फलंदाज झालेले आहेत अनिकेत आले निर्णायक क्रमांक 4 वरती. प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली जातीये. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावरती दडपण बनवताना पाहायला मिळेल. खराब चेंडूवरती प्रहार, चांगल्या चेंडूंना सन्मान देणं फार गरजेचं असेल. चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, फक्त बॅट फिरवतात, आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतायत. दुसरी धाव धोक्याची ठरू शकली असते. एका धावेवरती मात्र मानलं जाईल समाधान आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते आहे. हा, यापुढच्या सगळ्याच मॅच 2-2 ओव्हरच्या आहेत, यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. तावली आणि बारवाईची मॅच पण 2 ओव्हरची, त्याच्या पुढच्या पण मॅच सगळ्या 2च ओव्हरच्या आहेत. आणि आता 3:50 झालेले आहेत, वाजलेले आहेत जवळजवळ 4. मॅच संपता 4च्या पुढे जातीलच. त्यामुळे सगळ्या मॅचेस या पुढच्या 5 मॅचेस अजून पण. ऑन साईडला मात्र यावेळेस ड्राईव्ह केला गेलाय. खोलवर टप्पाचा चेंडू होता. चेंडू येतोय डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने. मात्र एक धाव आणखीन पूर्ण केली जाते आहे. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्डवरती मात्र 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 4, विकेट गमावल्यात त्या 2. येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजे अजूनही 13 आणि विजयासाठी 23 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. चेंडू आहे 13, धावा करायच्या 23. सुरुवातीला चेंडू आणि धावांचं अंतर होतं ते म्हणजे फक्त 9चं, पण आता चेंडू आणि धावांमधील अंतर झालंय 10चं, कारण येणारे 13 बॉल आणि 23 धावेंची गरज आहे. नवसंजीवनी देणारा मोठा फटका मारावा लागेल. निर्धाव चेंडू, धोक्याची घंटा, पण षटकार चौकार जीत की संजीवनी बुटी आणि ते घ्यावे लागतील. यावेळेस लाऊड अपील मात्र झाली होती. पंचांचा येतोय लेग बाईचा सिग्नल आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाते ती म्हणजे 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अभि चोरगे कमालीची गोलंदाजी केली आहे. धावा झाल्या त्या 5, विकेट गमावल्या गेल्या 2. पाठलाग करायचा आहे 27चा सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाला. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 12 आणि विजयासाठी 22 धावेंची गरज. 12 चेंडू 22 धावा. रिक्वायर रन रेट जे आहे ते 11.00चं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येथून प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. सुरुवातीला समोरच्यांनी केलेत वार, पण क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्हाला करावा लागतो तो पलटवार. तो पलटवार होईल का? सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाकडून पाहणं देखील मात्र तितकंच महत्वाचं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता.
होता यारो, हौसले बुलंद तो ऊंची उडान होती है. आणि तिथून मात्र कोणाचे हौसले बुलंद असतील आणि कोणाची उडान विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हे मात्र येणारे 12 चेंडू सांगतील. जिथे 22ची गरज आहे. अजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले आहेत. संघाचे अष्टपैलू ऑलराऊंडर, संघाचे मोस्ट इम्पॉर्टंट खेळाडू अजय पाटील. ओव्हर क्रमांक 2 पॉवर प्ले मध्ये मात्र त्यांनी ओव्हर घेतली नाही. अभि चोरगे यांना प्रमोट केलं आणि पॉवर प्ले जसा संपला तसा अजय पाटील आले आहेत. पहिला बॉल केलाय प्रार, दिलाय दणका तडाका पटाका. येथून सांगितलंय सुरुवात झालीये पलटवार करण्याची. 6 धावेंचा षटकार. पारितोषिक आलेलं आहे. कर्जत एक्सप्रेस कार्तिक बैलाचे मालक जितू शेठ पाटील कैरे यांच्या माध्यमातून 500चं पारितोषिक या षटकारासाठी. आणि आता येतील अजून 500, कारण इथून मात्र अडकणे केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, ठोकलाय दर्जेदार षटकार. अर्थातच 2 षटकार मात्र मारले आहेत. फलंदाज अनिकेत यांनी कर्जत एक्सप्रेस कार्तिक बैलाचे मालक जितू शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक जमा देखील झालेलं आहे. आणि आणखीन एक षटकार आला तर अजून 500 ते देतील, कारण येणारे 10 बॉल आणि विजयासाठी मात्र 10 धावेंची गरज आहे. क्रिकेट का खेल मगाशीच सांगितलं, पल में राजा पल में फकीर बना देता है. कभी अर्श पर तो कभी फर्श पर, कभी आसमान में तो कभी जमीन पर लाने वाला खेल. पत्ता पलटने में देरी नहीं लगती, माहौल बदल रहा है. स्विच हिट, क्या बात है, दमदार फटका. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो अनिकेत भाई ने लगाई है. आणखीन एक चौकार. पण स्विच हिटचे फटके खेळण्याची ताकद खरं तर अनिकेत यांच्यामध्ये आहे. परिस्थिती जेवढी बिकट, अनिकेत भाऊ तेवढे तिखट. आणि काय कमालीची बॅटिंग या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार करतायत. मग खरं तर ज्यांचं समालोचन मला नेहमी आवडतं ते माझे फेवरेट कॉमेंटेटर सिद्धू सर नेहमी म्हणत असतात कि नजरिया बदला तो नजारे बदले और कश्ती बदली तो किनारे बदले. तू जो चाहता है वो ना तेरे वनवास में है ना तेरे संन्यास में है, अंदर झांक के देख वो तेरे विश्वास में है. आणि तो विश्वास दाखवला आहे. हो, यावेळेस दांडेगोल अजय पाटील यांनी सांगितलं मी पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आणि इथून मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता आणि दिलाय धक्का.
8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 6 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू करायचे आहेत 8 आणि धावा करायच्या आहेत. चेंडू आहेत 8 आणि धावा करायच्या आहेत 6. कोण बनवणार धावा 6 आणि कोणाची होणार वाहा वाहा आता येणारी वेळ सांगणार आहे. कारण 8 चेंडू आणि विजयासाठी मात्र 6 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय पाटील यांनी जी विकेट मिळवली अनिकेत यांची, त्या विकेट नंतर मात्र या मॅच मध्ये आता पूर्णपणे ट्विस्ट निर्माण झालं की काय, कारण 3 मुख्य फलंदाज गमावल्यात. सिद्धिका 11 RMP उस्ताटणे संघाने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 5 वरती दाखल होताना अमर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अमर भंडारी क्या खेलेंगे आक्रमक पारी, पण आता आक्रमक पारी नाही, एकच आक्रमक फटक्याची गरज आहे. 8 चेंडू 6 धावेंची गरज. अजय तयार. हो यावेळेचा फटका मारायचा होता, कुठे गेला कुठे. इथून सिंगल मात्र पूर्ण नक्कीच केली जाती. जाना था जापान तो पहुंच गए चीन. किसकी बनेगी आज की रात, किसका बनेगा आने वाला दिन. पण एकच धाव इथून मात्र मिळालेली आहे. एका धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे गेलाय. धावा चेंडू बाकी आहेत 7, धावा करायच्यात 5. बडा है मंच और बड़े मंच पर जो लगाएगा 5 का पंच वो बनेगा मैदान का सरपंच. पण इथून मात्र 7 चेंडू आणि आता 5 धावेंची गरज आहे. अजय पाटील शेवटचा चेंडू असेल. दिशा देण्याचा प्रयत्न होता. ऑन स्ट्राईक वरती मात्र धनंजय यांना पहिला टप्पा पडला. अतिरिक्त औषधी घेणारा चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. कौतुक करावं लागेल अजय पाटील यांचं. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये मात्र धावा खर्च केल्या तब्बल 16. त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये धाव दिली फक्त 1. आणि इथून मात्र सांगितलंय स्वरूप 11 गावदेवी बेलवली संघ अजूनही हारला नाहीये. विजयाची आशा अपेक्षा अजूनही सोडली नाहीये आणि मॅच अजून देखील मात्र संपली नाही. येणारी 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावेंची गरज. 6 चेंडू 5 धावा गड्याच्या काठामध्ये. येथून मात्र आता 4 वाजलेले आहेत आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे आता 6. धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 5. कमालीचा सामना. 9961 सुरेश दादा पाटील साहेब, अविनाश दादा पाटील साहेब, सिद्धू 11 कैरीचं आहे. दमदार आयोजन. STP ट्रॉफी नावाची ही रायगड जिल्ह्यामधील नामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस रात्रीचा खेळ आणि ज्याच्यामध्ये मात्र ही ए ग्रुप मधील क्वार्टर फायनलची मॅच. 6 चेंडू 5 धावेंची गरज आहे. गोलंदाज मात्र आलेले आहेत. शेवटचा षटक आणि शेवटच्या ओव्हरसाठी सूरज चव्हाण. सूरज चमकतो दिवसा, पण जरी आता इथे पहाटेचा प्रहर असला तरी मात्र हा सूरज मैदानाच्या आतमध्ये चमकेल का. सूरज की चमक छुपाए नहीं छुप सकती. पण इथून मात्र सूरज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 5 वाचवतील का पाहणं तितकंच गरजेचं आहे. फलंदाजांना विनंती आहे थोडा स्पीडअप पण घ्या इकडे. 5 मॅच आहेत अजून. 4 वाजलेले आहेत, 5 मॅच बाकी आहेत. डे नाईट परत डेची वेळ आता झालेलीच आहे. 4 वाजले म्हणजे पहाटे प्रहर सुरू झालाय. पुढच्या मॅचेस पण 2-2 ओव्हरच्या आहेत. असं वाटतं 1-1.5 तासामध्ये संपतील. पण इकडे 6 मध्ये 5 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. रोमांचक सामना, हृदयाचे ठोके मात्र वाढवणारा सामना आहे. पहिला चेंडू ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह यावेळेस नक्कीच केला जातो आहे. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने टोटल मात्र वाढलं गेलंय. चेंडू बाकी आहेत 5 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे आता विजयासाठी पुन्हा एकदा 4. 5 चेंडू 4 धावा. लो स्कोरिंग मॅच, काठे की टक्कर. कमालीचा सामना मात्र यावेळेस होताना आपण सगळे पाहतो आहे. चेंडू बाकी आहेत 5 आणि धावा करायच्या आहेत 4. सूरज यांनी जर सामना जिंकवला तर निखिल जी पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. पण इथून बघूया मॅच मध्ये काय घडेल. हो आलाय का नाही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या काले. ये तो ट्रेलर झाकी है, अभी तो पिक्चर बाकी है. आला विकेट, फलंदाज बाद.
4 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 4 धावेंची गरज. फलंदाज पण बाद झाले 4, चेंडू पण बाकी आहे 4, धावा पण करायच्या आहे 4. कोण करणार वार, कोण करणार शिकार, कोणाचा वार होणार असरदार आणि कोण बनवणार 4. आउटसाइड द ऑफ स्टंप. इथून मात्र वाईड बॉल आलाय. 1 धाव एक्स्ट्राची मिळतीये. चुका करायच्या नाहीयेत. येथून मात्र चुकीला माफी नाही. एका ट्रॉफीचा हकदार होण्यासाठी तुम्ही मात्र ही मॅच खेळताय. प्रयत्न तुम्हाला पडायला लावायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चेंडू चांगले फेकायचे, धावा वाचवायच्या आहेत. बॅटची टॉपेज. हो पकडला जे, क्या बात है. काय मॅच होतीये मित्रांनो. ही एसडीपी ट्रॉफीची शान आहे. ही एसडीपी ट्रॉफीची मजा आहे. हा एसडीपी ट्रॉफीचा रोमांच आहे आणि ही एसडीपी ट्रॉफीची दहशत आहे. 3 बॉल 3ची गरज. डीजे 3 चेंडू आणि गरज आहे मात्र विजयासाठी 3 धावेंची. मैदानाच्या आतमध्ये गेल्यात उज्ज्वल, पण स्वतःच्या संघाचं भविष्य उज्ज्वल करणार की नाही हे पाहणं मात्र तितकंच गरजेचं आहे. 3 चेंडू विजयासाठी 3 धावेंची गरज. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, कारण तेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जात असतात. तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावेंची गरज. मी नेहमी म्हणतो शक्कर मीठी होती है, हर लावणी पे सीटी होती है, और जो हारी हुई बाजी को पलट दे वो चाणक्य नीति होती है. आता इथून कोणता चाणक्य आहे का? ओ टॉपेज वा. असं वाटलं झेल घेतलाय की काय, पण अंतिम मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. ये छोड़ा है कॅच और शायद अब छोड़ना पड़ सकता है मैच. सोडलाय झेल आणि कदाचित आता गमवाल खेळ. 3 चेंडू 3ची गरज. कॅच ड्रॉप, त्याच्यानंतर आलेली सिंगल धाव आणि आता 2 चेंडू 2 धावेंची गरज. 2 चेंडू 2 धावा. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये करायच्या त्या म्हणजे विजयासाठी 2 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका, पंच ऑन करायचं आहे. कोणाला जास्त वेळ या ठिकाणी दिला जाणार नाही. सगळ्यांसाठी नियम सारखेच आहेत, त्यामुळे त्या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 2 धावा. कमालीची मॅच. नेल बाइटिंग एन्काउंटर, माउथ वॉटरिंग एन्काउंटर, दातो तले लोहे के चने चव्हाने वाला मॅच आणि हृदयाची ठोके वाढवणारा देखील हा सामना आहे. यात मात्र कोणती शंका नाही. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावेंची गरज. मत सोच की तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिनके कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. इथून मात्र तुमचे कर्म जर मैदानाच्या आतमध्ये चांगले असतील तर तुमच्या टीम मध्ये पण अंधार नसेल. तुमची टीम मात्र विजयाचं सेलिब्रेशन करेल. दडपण दडपण पाहायला मिळत आहे. प्रेशर मात्र दोन्ही टीमच्या खेळाडूंवरती आहे. फलंदाज दडपणाखाली, गोलंदाज दडपणाखाली, 2 मध्ये 2. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आलाय आलाय डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये मजा आलीये, सामन्यामध्ये रोमांच आलाय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. मगाशीच मी सांगितलं होतं एसडीपी ट्रॉफी आहे, इथे 1 साइडेड काहीच होत नाही. इथे फक्त 1 साइडेड एकच गोष्ट होते, ती म्हणजे आयोजन. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट 1 साइडेड होत नाही. 1 चेंडू बाकी आहे आणि इथून मात्र आता विजयासाठी 2 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 2 धावा. मगाशी मी म्हटलं
2 धावा जर तुम्ही केल्या तर तुमची वाहा होईल, पण त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रेशर फील करायचं नाहीये. दबाव में लोग बिखरते हैं, दबाव में हम निखरते हैं, हे तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखवायची गरज आहे. हारा हूँ ये कितनी बार लोगों को बताएगा. आज उठकर कोशिश कर, आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा. आणि तेच मात्र करावं लागेल, कारण येणार आता एक चेंडू बाकी आहे, 2ची गरज. जे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. सायलेंट थोडासा ठेवायचा आहे. यस, चला, 1 चेंडू 2 धावा. इथून मात्र आम्ही पण थांबतोय आता. हो, 1 बॉल 2 करून दिल्या नाहीयेत, वाचवल्यात. उपसरपंच खानावे निखिल पाटील साहेबांचा संघ स्वरूप 11 गावदेवी बेलवली मचाई खलबली आणि आली रे आली, आमची बारी आली आणि जिंकली आहे मॅच. क्वालिफाय इनटू द सुपर 6. एका वेळेस वाटलं कदाचित टीम सिद्धिका 11 RMP उसाटणे संघ 1 साइडेड जिंकतो की काय, पण त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये चेंडू होते 6, धावा करायच्या होत्या 5. त्या धावा वाचवल्या गोलंदाज सूरज चव्हाण यांनी आणि रात में भी सूरज चमकता है हे दाखवलं स्वरूप 11 गावदेवी बेलवलीच्या. निखिल भाई पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी आलेलं आहे. सूरज यांना मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आणि सूरज